भारतातला सगळ्यात उंच धबधबा पाहण्यासाठी लोक शेकडो किलोमीटर लांब जातात, पण जर मी तुम्हाला सांगितलं की हाच अद्भुत नजारा आपल्या साताऱ्यामध्ये लपला आहे तर नमस्कार, मी पृथ्वी आहे. आपण चाललो तुम्हाला घेऊन निसर्गाच्या एका अद्भुत जगात. सातारमधून निघालो आणि योतेश्वर घाटात आपल्याला धुक्याची चादर पसरलेली दिसली. साताऱ्यातून निघाल्यावर भांबोली वज्राकडे जाणारा रस्ता म्हणजे स्वर्ग. चारही बाजूला पसरलेली हिरवी झाडी, अंगावर येणारं धुकं आणि थंडगार हवा. प्रवास एवढा भारी आहे की रस्ता संपूच नाही असं वाटतं. योतेश्वर घाटातून वर आल्यावर आपलं चालू होतं रील शूट करायचं. सातारा म्हणलं की डोळ्यासमोर हिरवागार निसर्ग आणि ते धबधबे. रील शूट करून आपण पोहोचलोय थेट कासपठारावर. चारही बाजूंनी पसरलेलं धुकं, हाताला स्पर्श करून जाणारे ढग आणि थंडगार वारा. इथे आल्यावर वाटतं की आपण खरंच स्वर्गात आलोय भावा. तर मित्रांनो, स्वर्ग बघू शकता तुम्ही. स्वर्गात आले स्वर्गात. कास पठार आमचं, त्यामुळे तर आमच्या सातारा स्वर्ग सातारा म्हणतात काही. कासपठार पार करून आपण आलोय शांत आणि सुंदर अशा कास तलावापाशी. धुक्यात हरवलेला हा तलाव आणि चारी बाजूनी पसरलेली हिरवळ मनाला एक वेगळी शांतता देऊन जाते. गाडी पार करून थोडं चालत पुढे गेलो आणि समोर जो नजारा दिसला, भावा शब्द अपुरे पडतील. 3 टप्प्यात खाली कोसळणारा हा धबधबा आणि त्याचा तो गर्जना करणारा आवाज अंगावर काटा आणतो. आणि आता वेळ आली आजच्या ट्रिपच्या मेन लोकेशनची, भांबोली वजराई धबधबा. जवळपास 840 फूट उंचीवरून कोसळणारा हा धबधबा जेव्हा या धुक्यातून हळू समोर येतो ना भाऊ, तो व्ह्यू बघून अंगावर काटायला शिवाय राहत नाही. पाण्याचा तो प्रचंड आवाज, चेहरा उडणारे पाण्याचे तुषार, शब्द कमी पडतील असा अनुभव आहे. जर ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन पाहण्यासाठी तुमच्या भावाला फॉलो तेवढं करा.